तर भावना तुमचं स्वागत आहे आपल्या पार्ट 3 मध्ये। जसे की आपली सिरीज चालू आहे पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3, आता एक तिसरी सिरीज आहे, मीन्स तिसरा पार्ट आहे। आणि तिसरा पार्टमध्ये आपण दाखवणार आहे तुळजापूर वगैरे सगळं काही। पार्ट 4 पण येणार आहे। तुळजापूर मी पार्ट 4 मध्ये पण दाखवू शकतो आणि पार्ट 3 मध्ये पण दाखवू शकतो, कारण की विषय असा होईल की कोणाला माहीत नाही पहिला कोणता देव करणार आहे आम्ही, कारण की खूप सारे देव करणार आहे। तर पाहू आपण आता काय सीन राहतो। पुरा व्हिडिओ पहा, व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंट पण करून टाका। आणि आम्ही जिथं स्टे केलं आहे म्हणजे जिथं राहिलो आहे रूम करून ते पाहू शकते एरिया। असं इकडून काय आता आलं की लगेच बजरंगबली आणि इथं वातावरण एकदम गार आहे म्हणून पुरं सर्दी झाली। आणि वातावरण पाहू शकते इथलं। ही गाडी होती आपली बजरंगबली, पाहू शकता तुम्ही। ही मूर्ती सोबत आपल्याला तर फोटो काढणार आहे मी जाताना, त्या एखाद्याच मी ह्याचाच थंबनेल ठेवू शकतो। बाकी इथलं पण वातावरण गावाकडच्या सारखंच आहे। तर चला न टाईम वेस्ट करता आपण आता जाऊ रेडी। तसं मी रेडी इथे झाले, सकाळी आंघोळ वगैरे सगळे झाले, आता फक्त निघायचं बाकी नाश्ता पाणी। आणि प्लस कर्नाटकामध्ये म्हणजे जे दत्ताचं देवस्थान आहे ते कर्नाटकामध्ये आहे। तर कर्नाटकामध्ये आपले लोक म्हणजेच मराठी बोलणारे कमी प्रमाणात येतात, तरी पण हाय बरेचसे। बट इथं जास्त तर फूड म्हणजे जे जेवण असतं ते तांदळापासून बनलेलंच असतं। तर भाऊ आता आपल्याला काय खायला भेटतं। रात्री तर तसं उपवास होता कालचा शनिवार, तर शनिवारामुळं सकाळी आम्ही तिकडून जेवण आलतो आणि संध्याकाळी उपवास म्हणजे शाबू वगैरे खाल्ला होता। तर भाऊ आता आपण काय सीन राहतो आणि आता 1-2 सिनेमॅटिक शॉट घेतो, ते एन्जॉय करा आणि त्यानंतर आपण व्हिडिओ कंटिन्यू करू। अशी रूम होती जिथं आपण स्टे केलं, तर 2 बेड होते, मध्ये थोडी जागा होती। इथं काहीतरी लिहिलेलं आहे जे की संताची वाचणे असं काहीतरी लिहिलं आहे। तिथं संडास बाथरूम आणि हा तुमचा मॉडेल। तर चला आता लॉक बिग लावून घेऊ, कारण की रूम आउट करायचे म्हणजे चेकआउट करायचे। कोणतं आहे या नरसिंबा आहे, नरसिंबा हे कोणत्या लक्ष्मी दिसते? नेक्स्ट मंदिर बघू आपण। इथं खूप सारे मंदिर म्हणजे जिथं आम्ही थांबलो होतो त्या ठिकाणचे मंदिर आहे, म्हणजे त्या मठातले मठ म्हणतात त्याला। हे कोणतं आहे? शिव 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 गाणं भारी। गणेश वेद गणपती बाप्पा। हे कोणते? हर हर महादेव असं। ही दुर्गा, मला माहित होतं। श्री नागदेव, नागदेव पुरा ह्याचा आहे तो पितळा। श्री नवग्रह देवता, नवग्रह देवता आहे बरं का ते सारखे। साईडला 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 नवग्रह देवता पाहू शकता। आता याच्यातले बरेचशांचे नाव माहित नाही मला, बट नवग्रह देवता आहे। पाहिले असतील। आता आपण जाऊ नेक्स्ट मंदिरात जे की आहे त्या साईडला।
म्हणजे मठातच अर्धे देव झाले आपले. लेडीज अलाउड नसतात सारखं साईडला. आप्पा सारा मार्केट उठा रे. हे शनिदेव पाहू शकतात. आणि हे मला वाटतं लाईट काय म्हणतात त्याला, हे काय रे मेन, हे काय रे, श्री पंचमुखी हनुमान. नेक्स्ट हे पाहू शकता पंचमुखी हनुमान. जय श्रीराम. आता आपण नेक्स्ट पाहू. म्हणजे इथंच किती देवता झाले आणि तुम्हाला पण बघायला भेटले असतील. आय थिंक तिकडं पण आहे आणखीन. आता आपण आलो मंदिराच्या दुसऱ्या साईडनं आणि इथं पण खूप सारे मंदिर आता पाहू आपण. म्हणजे सगळ्या देवाचे मला वाटतं इथंच आहे. आणि इथं लाकडं कापायची मशीन. बाकी हे पाहू शकतात पुरे मंदिर पुरे. बोर अप्पा या सारा मार्केट उठा रे. समज अरे खाली खाली बघून बिचारी एवढी नटली. हे कोणतं आहे? श्री वायुदेव. पवनदेव नाही, वायुदेव. सेम मला माहिती आहे. इकडं काय आहे? आता आपण पाहू पुढं कोणते देव आहे. इथं पण काहीतरी होतं, नाही बसणार आहे मला वाटतं इथं. बाकी पाहू शकता मंदिर एक नंबर आहे. हा कोणता देव आहे? इथं पण ना फुटणं घेऊ दादा फक्त रस्ता सांगू राहिले. इकडं पण काहीतरी खूप रस्ता. काहीच नाही, गुप्त रस्ता काहीच नाही. चल मंदिराच्या पाठीमागून गुप्त रस्ता. गुप्त रस्ता. चला आता हे पाहू शकतात इथं खूप सारे देव आहे, खूप सारे. हे कोणते? कमला देवी. मातंगी देवी. धुमावती देवी. हा सीन पाहू शकतो इथं. हे राम लक्ष्मण आहे ना. सीतारा देवी. कालिका देवी. हे राम लक्ष्मण. इकडं कोण आहे? यंत्र आहे काय? श्री कालिका देवी.
तुम्ही आता पाहून घ्या सगळ्या देवी हे पाहू शकता. काही असंच नाही, आता पुरा देवी देवता होती इथं. आता नेक्स्ट पाहू आपण कोणते. मेन गोष्ट माझा आवाज पण बसलाय कारण की कोणा इंद्रदेव म्हटलं तुम्ही पाहू शकतात बजरंगबली जे की स्ट्रक्चर आहे. अरे इथंच कुठेतरी होतं म्हणजे गर्दा 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 सेम म्हणजे तसेच सिच्युएशन होतं. शिवाजी महाराज वगैरे सगळं बजरंगबली. आपण रिटर्न आलो कारण की काल खूप पाऊस होता आणि पावसाच्या कारणाने आपण पाहू शकलो नाही. बट माझा मेहनत करत आहे, त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा. हां मेन गोष्ट लाईक आणि सबस्क्राईब. आपण आता करीब 500च्या लवकर 500 करून टाका, मग 1000, मग 1 मिलियन, मग डायरेक्ट आपण व्हायरल. हे इथं सगळे जे म्हणजे स्टे करतात राहतात म्हणजे की वारीसाठी मीन्स 4-5 दिवस राहायचं असेल इथं राहतात. मग हां हां चालून ठेव. खरं काय जाऊ द्या वाचा मला बोलायला. तर असे घाबरणारे असतातच सगळीकडे. या इथं 7-12 का काहीतरी प्रदक्षिणा घालावं लागतात असं मान्यता आहे वडाच्या झाडाला. पाहू आपण आता. तरी म्हणतात पारायणासाठी बसलेली. प्रदक्षिणा झालेली आहे कमीत कमी मला वाटतं 11 घातल्या. मी मोजल्या नाही, फक्त घुमत होतो. बाकी पाहू शकता पारायणासाठी किती बसलेले लोक म्हणजे लांबून लांबून येतात. हे जे संगम आहे संगमापासलं मंदिर तुम्ही चेकआउट करू शकता. तिथं आपण दर्शन पण घेतलं. आता इथं बजरंगबली आहे, त्यांचं दर्शन घ्यायचं आणि मग निघायचं. तर फायनली आपण आता इथलं दर्शन तर घेतलंय. संगमनेर पासलं जे मंदिर आहे तिथलं. आता आपण बॅक साईडचं एक मंदिर आहे महादेवाचं त्याचं घेऊ आणि तिथून पुढे आपण इथून निघू. काही नाही खूप वेळ झाला आपल्याला इथं थांबवून. पाहू शकता तुम्ही व्ह्यू. तिथे एक महादेवाचं मंदिर आहे असं ऐकण्यात आलं. तर पाहू आता आपण आतमध्ये व्हिडिओ अलाउड असेल तर काढा, नाही तर नाही कारण की इथं तर अलाउड नव्हता. बट इथं पाहू आपण. तर फायनली आपण थांबले पेट्रोल भरण्यासाठी आणि मला वाटतं तिकडून आल्यापासून आताशी फर्स्ट टाइम पेट्रोल भरतोय गाडी. पेट्रोल पंप पाहू शकता तुम्ही. आणि मी गाडीत बसलेलो आहे सध्याला 200 पाठीमागं फिरा इकडे पेट्रोल भरण्यात आली आणि मात्र पाहू शकता.